कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये तणावाचं वातावरण। किल्ला परिसरात आज बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली। मात्र हिंदूंना किल्ल्यावरती आज बंदी केल्यानं शिवसेना आक्रमक। दोन्ही शिवसेनेनं दुर्गाडी परिसरामध्ये आक्रमकपणे आंदोलन केलं। कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावरती हिंदूंना प्रवेश बंदी केल्यानं ठाकरेंची शिवसेना ही आक्रमक। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलकांनी निषेध व्यक्त केला। बकरी ईद निमित्त देण्यात येणाऱ्या बकरी कुर्बानीवरून घाटकोपर परिसरामधील सागर पार्क सोसायटीमध्ये वाद। महापालिकेनं नेमून दिलेल्या जागेमध्ये कुर्बानी देण्याची सोसायटीतील रहिवाशांची मागणी। त्यावरून सोसायटीमध्ये वाद झाला होता। सकाळपासूनच सोसायटी परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त। संभाजीनगरमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवरती शहर पोलिसांची विशेष कारवाई। 131 गोवंशांची केली सुटका। 8 आरोपींवरती 4 गुन्हे दाखल। तर अवैध गोवंश वाहतुकीला आळा घालण्यासाठी कारवाई सुरूच राहणार असल्याचं पोलिसांनी केलं स्पष्ट। गोवंश तस्करांविरोधात पोलिसांची नागपूर परिक्षेत्रात जोरदार कारवाई। नागपूर जिल्ह्यामधील 2 आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 1 अशा गो तस्करांच्या 3 टोळ्यांविरोधात मोकोका कायद्याअंतर्गत कारवाई। गुंडांची खासगी संपत्ती जप्त करण्याचा पोलिसांचा विचार सुरू। आरोपीच्या संपत्तीची चौकशीही सुरू। यवतमाळच्या उमरखेडमध्ये गोवंश तस्करांनी गोरक्षकाला दगडानं ठेचून ठार मारल्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। विश्व हिंदू परिषद बजरंग दलाकडून पोलीस प्रशासनाच्या कार्यशैलीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत कारवाईची मागणी। भिवंडीत बकरी ईदचा उत्साह। मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठण। दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त। नाशिकच्या मालेगावात बकरी ईदच्या निमित्तानं पोलिसांचं सशस्त्र संचलन। मालेगाव नियंत्रण कक्ष इथून सुरू झालं संचलन। तर संचलनात 10 वरिष्ठ अधिकारी आणि 100 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी सहभागी झाले। मुंबईतल्या विविध भागामध्ये बकरी ईदचा उत्साह। मुंबईतील YMCA मैदानामध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केलं। तर ईदच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या। दिल्लीत मुस्लिम बांधवांकडून बकरी ईद निमित्तानं नमाज पठण। फतेहपुरी मस्जिदमध्ये नमाज अदा केली। तर बकरी ईद निमित्तानं एकमेकांची गळाभेट घेतली आणि शुभेच्छा दिल्या। मीरा रोड इथल्या पूनम इस्टेट क्लस्टर कॉम्प्लेक्समधील सोसायटीत बकरी कुर्बानीवरून वाद टाळण्यासाठी पोलिसांनी सोसायटीतील 5 ते 7 बकरे बाहेर काढले। पालिकेने निश्चित केलेल्या जागेवरती पोलिसांनी बकरे हलवले। भिवंडीतील रस्त्यावरती रेड्याचा धुमाकूळ। भर रस्त्यामध्ये तरुणाला उडवलं। रस्त्यावरती रेडा सैरावैरा धावत असल्यानं एकच तारांबळ। व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। बोंधूबाबा अशोक खरातच्या काळ्या कृत्यांवरती सिनेमा येणार। येत्या 2 ऑक्टोबरला महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होणार। महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स असं चित्रपटाचं नाव आहे। सिनेमाचं मोशन पोस्टर नुकतंच सोशल मीडियावरती रिलीज। अभिनेत्री दीपाली सय्यद साकारणार। रुपाली चाकणकर यांची भूमिका। रुपाली चाकणकरांचा रोल करू नका, फोनवरून धमकी दिल्याची अभिनेत्री दीपाली सय्यद यांची माहिती। राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी दिल्याचा दावा। एखादी भूमिका करताना कलाकाराबरोबर दबाव आणू नका असंही वक्तव्य। राजकीय प्रेशर देत आहेत, तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करतील असे महिला नेत्यांचा फोन आहे आणि त्यामुळे त्यांना कळलं की तुम्ही रुपाली चाकणकरांचा रोल करताय। 3-4 दिवसापासून न्यूजमध्ये चालूच आहे ना, कंटिन्यूस चालू आहे। सो त्याच्यामुळे ते फोन येतात। ते आजच फोन आला आहे तुम्हाला। त्याच्यामुळे मला असं वाटलं की हे असं फोन येणं पण चुकीचं आहे। पुण्यात सीएनजीच्या दरात 2.5 रुपयांची वाढ। आजपासून सीएनजीचे नवे दर लागू। पुण्यामध्ये सीएनजीचे दर 94 रुपये 85 पैसे। पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यानं आता सर्वसामान्यांचा प्रवास महागणार। टॅक्सी ऑटोच्या भाड्यात प्रति किलोमीटर 4 रुपयांनी वाढ करण्याची मागणी। तर पुढील किलोमीटरसाठी 2 रुपयांनी वाढ करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाला पत्र। सीएनजीचं दर हप्त्याला 2-2 रुपये वाढत चालले। गव्हर्नमेंटला एवढं तर समजलं पाहिजे। रिक्षाचा धंदा पण तेवढासा नाहीच राहिला। शेवल्याला परवडत नाही। स्पेअर पार्टचा भाव पण एवढा वाढलाय की घरी गाडीचं काम निघालं तर ते खर्च एवढा येतो की हप्ता भरायला येत नाही गाडीचा। पण आता रिक्षाचे दर वाढणं गरजेचं आहे। कारण इंधनचं पण आता सीएनजी पण गॅस वाढलेला आहे आणि आम्हाला तसं म्हणायला गेलं तर परवडत पण नाही या ट्रॅफिकमुळे पण म्हणा। त्याच्यामुळे रिक्षा हा 30 रुपये मीटर झाला तर फार छान होईल।
हिंगोलीत डिझेलचं कारण सांगत रुग्णवाहिका नाकारलेल्या गरोदर महिलेच्या बाळाचा मृत्यू. गरोदर महिलेच्या पोटातील नवजात बाळाचा मृत्यू झालाय. तर जवळा बाजारच्या आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेअभावी गरोदर महिला तात्काळात थांबली. जबाबदार कर्मचाऱ्यांवरती कारवाई होणार असल्याची माहिती आहे. रायगडमधील माणगाव तालुक्यात खरोशी गावाच्या जंगलात एका 15 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ. निधी राकेश उतेकर असं या मृत तरुणीचं नाव आहे. कुटुंबासोबत निधी ही मुंबईतील विलेपार्ले इथं राहत होती. मात्र उन्हाळी सुट्ट्यांमुळे ती आई वडील आणि भावासह माणगाव तालुक्यामधील घरोशीवाडी इथं गावी गेलेली होती. मंगळवेढ्यात रील स्टार असणाऱ्या विवाहितेची आत्महत्या. स्वतःच्याच हॉटेलमध्ये स्वयंपाक खोलीत गळफास घेतला. रोहिणी निलेश पाराध्ये असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. तर हॉटेल ग्रामपंचायत नावानं इंस्टाग्रामवरती ती प्रसिद्ध होती. अल्पवयीन मुलांच्या हाती गाडी दिल्यास तुरुंगवास आणि 25,000चा दंड. पुणे आरटीओचा मुलांसह पालकांना इशारा. स्टंटबाजीचे व्हायरल व्हिडिओ पाहता पुणे आरटीओ ॲक्शन मोडमध्ये. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा प्रत्येक क्षेत्रावरती परिणाम. सर्वच क्षेत्रात महागाई वाढली. मोबाईलच्या किमतीमध्ये देखील 30% वाढ झाली आहे. मनोज जरांगेंची आज पत्रकार परिषद. सरकारला मराठा आरक्षणासाठी दिलेला अल्टिमेटम संपला. 30 मे पासून आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा करणार का, याकडे लक्ष. नांदेडमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची रात्री भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये 1 तास चर्चा. दोन्ही नेत्यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.